रामकृष्ण हरी. ओम नमः शिवाय. सुरू झालेला आहे हा चातुर्मासाचा महापर्व काळ. तर या चातुर्मासामध्ये सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट सांगितली जाते ती अशी की तीर्थक्षेत्राला भेटी देणं किंवा तीर्थक्षेत्रात जाऊन स्नानादी कर्म करणं. कारण घरी जेवढं पुण्य आपण करतो अथवा भजन कीर्तन करतो त्याच्यापेक्षा अर्ध जरी तिथे जाऊन केलं नाही आपला पुण्यसाठा दुप्पट तिप्पट होत असतो. परंतु शास्त्र सांगतं की तीर्थक्षेत्राला जाऊन जरी थोडंसं भजन केलं तरी दुप्पट पुण्य नक्कीच भेटतं. परंतु तीर्थक्षेत्राला गेल्याच्या नंतर थोडं जरी पाप आपल्या हातून झालं तर ते पाप वज्रलेपाप्रमाणे बनत असतं. याबद्दल श्री शिव महापुराणामध्ये फार एक सुंदर श्लोक सांगितला जातो. अन्य क्षेत्रे कृतं पापम पुण्यक्षेत्रे विनश्यति पुण्यक्षेत्रे कृतं पापम वज्रलेपो भविष्यति. की अन्न क्षेत्रात म्हणजे इतरत्र केलेलं जे पाप असेल ते पुण्यक्षेत्रामध्ये गेल्याच्या नंतर धुवून जातं. परंतु जर पुण्यक्षेत्रामध्ये पाप केलं ते मात्र धुतलं जात नाही, ते वज्रलेपाप्रमाणे होत असतं आणि त्याच्यापेक्षा मोठं पाप विश्वात कुठलंच उरत नाही. त्याच्यामुळे तीर्थक्षेत्राला जाणं हे फार महत्त्वाचं आहे. कशासाठी? की आपलं जे पुण्य आहे त्या पुण्याचा उदय व्हावा आणि पापाचा क्षय व्हावा. हा महापर्व काळ हा फार पुण्याचा काळ आहे. त्यातले त्यात आता श्रावण मास लागणार आहे. त्याच्यामुळे भगवंताचं स्मरण देवाच्या क्षेत्राला जाऊन जर करता आलं तर त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट कुठलीच असणार नाही. रामकृष्ण हरी. ओम नमः शिवाय.